आणि ते 1 महिना राहिलो होतो आम्ही मुंबईत. तेव्हाचे पत्रव्यवहार आहे आमच्याकडे. हं. पहिल्यांदाच मुंबईत आलो आणि 1 महिना राहावं लागलं. एक ₹3 पुडा भेटायचा ब्रेडचा एवढा मोठा. हं. तो आम्ही 3-3 दिवस काढायचो. आणि तेव्हा मला वाटतं ते एक बेड होता. आम्ही बेडच्या काय आम्हाला झोपायची व्यवस्था नव्हती. तर ते सावली ट्रस्ट होती तिथं, पण ते पण तेव्हा महिन्याचे ₹200 घ्यायचे. हं. 200 का 300 ते नव्हतेच आमच्याकडे पैसे, वाचवायचे होते सगळे. हं. आणि तिथून प्रवास झाला. मग मला कळलं, मी शिवसेनेत होतो, बा वाचवायला किती वेळ लागतो पेशंटला. मारायला तर लगेच. मी काय भगवा दुपट्टा, टोंगाभर असा, हातात तलवार, बंद करायची असली तर 1 मिनिटात शहर बंद करून टाकायचं. तुम्ही हे शिवसैनिक होतात तेव्हा. शिवसैनिक होतो. हं. आणि कट्टर ते शिवसैनिक. कट्टर शिवसैनिक तेव्हाचा तो तो एक रोल हं. आणि हा रोल जेव्हा मी समजून घेतला 1 महिन्यात, तेव्हा म्हटलं की मारणं सोपं आहे, वाचवणं फार कठीण आहे. वाचवायला 1 महिना गेला आपला. आणि मग तेव्हा ठरवलं का आपण वाचवायचं काम करू. आणि तेव्हा एवढं माहीत झालं लोकांना का बच्चू कडू पेशंट मुंबईला घेऊन जातं, तो ऑपरेशन करून आणतं आहे. 17-18 तेव्हा काय 91-92 असेल, 92, 89. 89मध्ये पहिल्यांदा आलं असेल कदाचित मी. बॉम्बस्फोट झाला होता एक. ते 12 ठिकाणी झाला होता ना. हं. हं. नेमकं वाचलं आम्ही. त्या आपलं इथे झालं होतं, शिवाजी मंदिर आहे ना, हो. तिथे झाला होता. आणि तिथून मी थोडं दूर गेलो तर ते धडाका झाला. आणि ते इतकी काळजी लागली. तेव्हा मोबाईल नाही, काहीच नाही. आईचे ह्या कोण हा गेला का जिवंत आहे का नाही आहे, बॉम्बस्फोटमध्ये गेला तर नसन. ह्या काळजी मग सगळी ते धर्मशाळेत गेल्यावर एक जण जाणारा होता. त्यांना सांगितलं का तू, पण पत्र जायला पण वेळ लागेल ना. हो. त्याला सांगितलं का बाबा नाही, सगळे व्यवस्थित आहे.